तर नमस्कार मित्रांनो, आज आपला नेक्स्ट टॉपिक आहे संख्येचे प्रकार. कालच्या लेक्चरमध्ये काल शिकलो आपण संख्या ज्ञानबद्दल. संख्याचं सगळं एक एक दशक, शतक, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. प्लस स्थानिक किंमत काढायची शिकलो, त्याच्यावरती काही प्रश्न बघितले. आणि आज आपण शिकणार आहोत संख्याचे प्रकार. संख्येचे किती प्रकार असते? 8 ते 9 प्रकार आहेत संख्येचे. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक आहे त्यात नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्यांना आपण नॅचरल नंबर सुद्धा बोलतो. इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर सुद्धा बोलतो. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय नेमकं? अशा संख्या ज्यांना आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो. काही वस्तू असू द्या, कुठलीही वस्तू असू द्या, ज्या गोष्टी आपण मोबाईल वापरतो त्याला काय बोलायचं? नैसर्गिक संख्या. तर ही घ्या, डेफिनेशन लिहा. ज्या संख्यांना आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्या संख्येस नैसर्गिक संख्या बोलतात. उदाहरण करिता 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. आलं लक्षात? नैसर्गिक संख्या कशाला बोलायचं? शून्य काय हो पाटील? हो रे, शून्य काय? शून्य काय आहे का नैसर्गिक संख्या? अजिबात नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या आले लक्षात? ज्या संख्यांना वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्याला आपण नैसर्गिक संख्या बोलतो. नैसर्गिक संख्याचे उदाहरण झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 100 पर्यंत. येते का लक्षात? ठीक आहे, नैसर्गिक संख्या क्लिअर. नेक्स्ट संख्याकडे जाऊया. पुढची संख्या कुठली? समसंख्या. दुसरी संख्या समसंख्या. दुसरी संख्या समसंख्या. बरोबर. पहिली नैसर्गिक झाली, रिवाइज करणार आहे आपण पुन्हा. दुसरी समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 न भाग जातो त्याला आपण बोलायचं समसंख्या. विषय मिटला. येते का लक्षात? काय बोललो? ज्या संख्येला 2 न भाग जातो त्याला बोलायचं समसंख्या. ठीक आहे. ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येस समसंख्या बोलतात. दुनियाभरची नोट बनवायचे नाहीत. येते का लक्षात? फापट पसारा करीत बसायचं नाही. ठीक आहे. शॉर्ट अँड स्वीट आणि एक्झाम मध्ये एकदम डायरेक्ट सिलेक्शन असं झालं पाहिजे का? ज्या संख्येला 2 ने भाग जातो अशा कुठल्या संख्येत? एक्झॅक्टली जे 2च्या पाड्यात येते त्या संख्या राहणार ना भावा. 2, 4, 6, 8, 10, 12. येते लक्षात? ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याला आपण समसंख्या बोलतो. ज्या संख्येला 2 न भाग जातो त्या संख्येला समसंख्या बोलतो. उदाहरण करीता 2, 4, 6, 8, 10, 12. ठीक आहे. चल, दुसरा टॉपिक. दुसरी संख्या विषम संख्या. ज्या संख्येला 2 ने भाग जात
नाही. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 न भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या बोलायचं. ज्या संख्येला 2 न भाग जातो त्या संख्येला समसंख्या बोलायचं. विषम संख्याचे उदाहरण एक काय रे? एक काय वाटतं? एक काय असेल? विषम संख्या आहे भाई, लक्षात ठेव, परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. 1 3 5 7 9 11 ह्यांना जातो का 2 न भाग? हा सर मास्तर जातो भाग. ओ 5/2 इज इक्वल टू 2.5. मास्तर 2 न भाग जातोय की हो? मग ती समसंख्या झाली की? अरे काय रे, निशेष भाग. निशेष दशांश मध्ये उत्तर नाही जायला पाहिजे. मग अशीच्या दुनियेत कुठली संख्या आहे जिला 2 न भाग जात नाही? जास्त बैल काम करायचं नाही, जास्त बुद्धी वापरायची नाही, ठीक आहे. निशेष भाग जायला पाहिजे. निशेष भाग म्हणजे काय? पॉइंट यायला नाही पाहिजे, दशांश यायला नाही पाहिजे, त्याला आपण विषम संख्या बोलतो. येते का लक्षात? तेवढी तुमच्या डोक्यात मस्त. विषम संख्या तर आहे पण 2 न भाग जातोय, मग त्याला काय करायचं? बोटानं हाणला पाहिजे तुला. हा काय बोलतोय? निशेष भाग, पूर्ण भाग घ्यायला पाहिजे, ठीक आहे. त्याला आपण विषम संख्या बोलतो, ठीक आहे. सम झाली, विषम झाली. पुढची संख्या काय आहे? पुढची संख्या मूळ संख्या. मूळ संख्या. चल घे पुढची संख्या मूळ संख्या. मूळ संख्या. मूळ संख्या 100 वेळा या टॉपिक वरती तर प्रश्न विचारलाय. 100 वेळा या टॉपिक वरती प्रश्न विचारलाय. आवाज येतोय क्लिअर एकदम? माइक डिस्कनेक्ट झालेला होता. मूळ संख्या काय? संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 ने आणि फक्त त्याच संख्येनं भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या बोलते. मूळ संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग जातो किंवा 1 न भाग जातो. येते लक्षात? अशा संख्या ज्या संख्येला 1 न आणि त्याच संख्येनं भाग जातो त्या संख्येला बोलायचं मूळ संख्या. येते लक्षात? हा उदाहरण 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत. 100 वेळा प्रश्न विचारलाय परीक्षेला, बरोबर. चल घे मूळ संख्येचे उदाहरण. 2 3 5 7 11 13 17 19 23 24 25 26 27 28 29 31 33 32 33 34 35 36 37 38 39 40 41 43 44 45 46 47 48 49 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65
67 68 69 70 71 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 71 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 आणि 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 हे पाठ झालं पाहिजे. हाय का नाही मास्तरला पाठ? आज तुला पाठ पाहिजे रे, तेव्हा जाऊन भरती होती. नाहीतर गुर आहेत आपल्याकडे, येतोय धारा जातोय रानात. तुझ्या त्या जीवरंगाला अरे इकडे जीव रंगव, भरती होची. चल, मूळ संख्या ज्या संख्यांना एक आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्याला मूळ संख्या बोलायचं. 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या? ह्या सगळ्या आहेत. लिहून घे, डोक्यात लिहून घ्यायचं. डायरेक्ट पाठच झालं पाहिजे. इथनं बाहेर गेला की परीक्षेत डायरेक्ट टिक करायचं. आलं लक्षात? चल, पुढचा टॉपिक मूळ संख्या. झाली ना पाठ? बघ कुठपर्यंत आलोय आता आपण. नैसर्गिक झाल्या, सम झाल्या, विषम झाल्या. तुझ्या झाल्या का नाही बघ बर का. तू हाय लेक्चर मध्ये आणि तिला वरनं रिप्लाय करीतो. कसं चालणार ग तसं? विषम संख्या झाल्या, सम झाल्या, मूळ संख्या झाल्या. आता काय? जोड मूळ संख्या. चल, 5वा टॉपिक, जोड मूळ संख्या. मास्टर आत्ताच मूळ संख्या सांगितली, लगेच जोड मूळ संख्या. काय वाटतंय? काय फरक काय असेल मूळ आणि जोड मूळ मध्ये? विचार कर एक मिनिट. वेळ नाही एवढाच. जोड मूळ संख्या अशा मूळ संख्या ज्यांच्या मध्ये फरक फक्त 2चा आहे. मास्तर समजलं नाही? अरे लक्ष दे ना. अशा मूळ संख्या ज्यांच्या मध्ये फरक 2चा आहे. बरोबर? चल घे उदाहरण. डेफिनेशन घे. डेफिनेशन. अशा मूळ संख्या ज्यात अशा मूळ संख्या ज्यांच्या मध्ये 2चा फरक आहे अशा जोड्यांना जोड मूळ संख्या असं बोलायची. अशी बोलायची. अशी नाही तशी बोलायची. 1 ते 100 मध्ये किती आहेत रे भावा? दादिया किती आहेत? 1 ते 100 मध्ये 8 आहेत. कुठले आहेत ते 8? कुठले आहेत? 3 आणि 5. 1 ते 100 मध्ये टोटल 8 आहेत. कुठले 8 आहेत? घे, लिहून घे. 3 व 5 बरोबर. पुन्हा 9 व 11 17. बारीक बारीक लिहावं लागेल रे. बारीक लिहावं लागेल रे आपल्याला. बारीक
जोडमूळ संख्या आल्या लक्षात कुठल्या आहेत? 3 व 7, 3 व 5, 11 व 13, 17 व 19. त्याच्यानंतर घे लिहून 5 व 7 राहिल्यात आपल्या. 5 व 7. त्याच्यानंतर 17 19 झाल्या. 41 43, 41 व 43, 49 व 61, 71 व 73. आणि कुठली राहिली बघ रे? 3 व 5, 1 2 3 4 5 6 7, एक राहिली रे कुठली तरी. 23 21 23, 3 11 13 41 43, 20 मध्ये कुठली तर राहिली. आल्या लक्षात? चल लक्ष देऊन घे सगळ्या संख्या. जोडमूळ संख्या अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे अशा जोड्यांना आपण जोडमूळ संख्या बोलतो. या सगळ्या जोड्यांमध्ये 8 आहेत. हे प्रश्न कमीत कमी 100 वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत. 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत आणि कुठल्या आहेत? 3 व 5 पाठ कर माझ्यासोबत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, पुन्हा 13 झाले की 17 व 19, हे झाले की 29 व 31, 41 43, 49 ते 61, 59 ते 61. काय झाल्या? जायचं पुढच्या टॉपिक कडे. जोडमूळ संख्या डन डना डन डन डना डन डन डना डन. पुढची संख्या कुठली? पुढची संख्या कुठली? संयुक्त संख्या. काय असते संयुक्त संख्या? संयुक्त संख्या 1 2 3 4 5 6. संयुक्त संख्या मूळ नसलेल्या संख्याला संयुक्त संख्या बोलतात. बोलतात म्हण किंवा म्हणतात म्हण. उदाहरण मूळ नसलेल्या संख्येला संयुक्त संख्या बोलतात. काय बोललो? मूळ नसलेल्या संख्येला संयुक्त संख्या बोलतील. उदाहरण घे. 4 5 6 7 8 9 10 11 12. अशा घे किती बी घे. संयुक्त संख्या. मूळ ज्या संख्या नाहीत. मूळ संख्या म्हणजे ज्याला फक्त 1 न आणि त्या संख्येनं भाग जातो. 4 न कशानं भाग जातो? 1 न 2 न 4 न. बरोबर. तर ती संख्या मूळ आहे का? मूळ नाही. मूळ नाही मग काय असणार? संयुक्त असणार. विषय संपला. झालं पाठ. संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या. ठीक आहे. पुढच्या टॉपिक कडे जायचं. संयुक्त संख्या. मूळ असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या बोलतात. उदाहरण 4 6 8. 2 ही संयुक्त संख्या नाही. लक्षात घ्या. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 2 ही संयुक्त संख्या नाही. बरोबर. 2 ही संयुक्त संख्या नाही. ठीक आहे.
हे नोट डाऊन कर, पुढच्या टॉपिक कडे जाऊया. आणि एक पॉइंट लिह. आणि एक पॉइंट लिह. एक ही संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या आहे. क्वेश्चन आहे बाळा. चल, एक काय आहे? एक काय आहे? एक संयुक्त संख्या आहे का मूळ संख्या आहे? कमेंट मध्ये उत्तर टाक लवकर. परीक्षेला विचारायला प्रश्न आहे उभी पोलीस भरतीमध्ये. काय एक संयुक्त आहे की मूळ आहे? काय कमेंट तर दिसत नाही मला सध्या. कमेंट लेक्चर झाल्यावर सांगा, बघतो कमेंट. काय एक संयुक्त आहे का मूळ आहे? काय जे लोक बोलतात मूळ आहे आणि जे लोक बोलतात संयुक्त आहे, दोघे पण बरोबर नाही. दोघे पण चुकलात बाळा. एक ही नाही संयुक्त आहे ना मूळ आहे. बरोबर काय बोलतो मी? एक ही संख्या ना संयुक्त संख्या आहे ना मूळ संख्या आहे. आलं का लक्षात? पॉइंट हायलाइट करून घेऊन घे नोट्स मध्ये. प्रश्न फेकला संचालक रप्प करणार, ठोकायचं तिथंच. दोन्ही पैकी काय नाही. एक काय विषम संख्या आहे. फसला का नाही? त्याच्यामुळे लेक्चर गरजेचे नाही. मास्तर मी स्वतः अभ्यास करून भरती होणार कसा होणार? रे कसा होणार भरती? मास्तरची गरज आहे तुला, मी सांगतो ना. चल आता काय? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या की 1 2 3 4 5 6 7. 7 आकडा लिहायचं, नाहीतर 6 लिहिलं की मास्तरचं लक्ष शिकवण्याकडे नाही बाबा. अरे कुठे ये मग? होय रे. चल ये बॅक टू द टॉपिक. त्रिकोणी संख्या काय बोलते? त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या जिला क्रमवश नैसर्गिक संख्येनं गुणले आणि 2 ने भागले तर येणारी ही संख्या त्रिकोणी संख्या होय. अशी संख्या माईक चलतंय का नाही? अशी संख्या जिला क्रमवश नैसर्गिक संख्याने गुणले आणि 2 ने भागले तर येणारी ही संख्या त्रिकोणी संख्या होय. लेक्चर तर चालू आहे. आवाज मला सांगा फक्त बरोबर येतोय का नाही? आवाज बरोबर येतोय का नाही सांगा. आवाज बरोबर येतोय का नाही? उदाहरण 1 गुणिले 2/2 काय येणार उत्तर? रफ 1. त्रिकोणी संख्या तीन गुणिले 4/2 6
त्रिकोणी संख्या 2 गुणिले 3/2 3 त्रिकोणी संख्या. येतं लक्षात. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. येते का लक्षात. त्रिकोणी संख्या अशा संख्या जिला क्रमश नैसर्गिक संख्यानं गुणले आणि 2 न भागले तर येणारी ही संख्या त्रिकोणी संख्या होय. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये टोटल 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि त्रिकोणी संख्या काढायचा सूत्र काय आहे. नैसर्गिक संख्याचा क्रमवश संख्यानं गुणले भागिले 2 केलं येणारी संख्या त्रिकोणी संख्या. आलं का लक्षात. लिहून घे. चल त्रिकोणी संख्या कुठल्या कुठले 1 3 6 10 15 21 आणि पुढे 1 6 1 3 6 10 21 15 28 36 45 55 60. चल उदाहरण लिह. 1 3 6 6च्या नंतर 15 21 5 गुणिले 6 कशी काढायची. 5 गुणिले 6/2 15 6 गुणिले 7/2 21 7 गुणिले 8/2 28 8 गुणिले 9/2 36 9 गुणिले 10/2 45 10 गुणिले 11/2 55 11 गुणिले 12/2 66 12 गुणिले 13/2 78 13 गुणिले 14/2 13 7 91 14 गुणिले 15/2. आता काय होते 15 7 105 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. कुठली राहिली. 1 गुणिले 2 2 गुणिले 3 3 गुणिले 4 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एक राहिली रे. कुठली तर कुठली एक राहिली. कुठली राहिली एक. पाठ करीत बसायचं ना. असे काढायच्या संख्या पाठ कर. किती डेटा पाठ करणार होय रे. कुठली राहिली. 10 संख्या राहिली. 10 गुणिले 6/2 4 गुणिले 5/2 10. बरोबर. त्रिकोणी संख्याचे उदाहरण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 13. टोटल 13 संख्या आहेत. तुला सांगितलंय पाठ करत बसायचं नाही. कसं काढायचं ते कळलंय तुला. मी कशा काढले. पाठ करीत बसायचं नाही. बरोबर. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न. पुढचा मुद्दा त्रिकोणी झाल्या परिमेय संख्या. काय असते रे परिमेय संख्या. हे काय असते परिमेय संख्या. तर मूळ संख्या जोडमूळ संख्या पुन्हा झाल्या संयुक्त संख्या पुन्हा झाल्या त्रिकोणी संख्या. आता चालू आहे परिमेय संख्या. त्याच्यानंतर रोमन संख्या
आणि विषय म्हटला परिमेय संख्या. परिमेय संख्या अशा संख्या ज्यांना आपण a/b ह्या अपूर्णांक लिहू शकतो त्या संख्यास परिमेय संख्या असे बोलतात. नोट कर भाई. b नॉट इक्वल टू 0. b ची किंमत 0 नसली पाहिजे. 12 क्रिया होत नाही बरं का, गाहिऱ्या क्रिया होत नाही. 12/2 जर असेल, 12/0 असेल तर ही क्रिया होत नाही. ठीक आहे, त्यामुळे b इक्वल टू 0 नसला पाहिजे, तेव्हा जाऊन ती परिमेय संख्या आहे. सांग बरं उदाहरण. 5 काय परिमेय संख्या आहे का नाही, कमेंट मध्ये सांग लवकर. 5 ही परिमेय संख्या आहे, कारण 5/1 आपण लिहू शकतो ना. 5 ही परिमेय संख्या आहे. काय नसल्या ना, कुठल्या बी धन संख्या ऋण संख्या असो, त्यांच्या खाली काय नसलं तर त्यांच्या खाली हमेशा 1 असतं, मग ती परिमेय संख्या. b इज नॉट इक्वल टू 0. येते लक्षात? परिमेय संख्या आल्या लक्षात तुझ्या? पुढच्या संख्येकडे जाऊया, रोमन संख्या. चल, ह्यात काय जास्त मजा राहिली नाही असं वाटतं तुला. 1 भरती दिली, 2 भरती दिली की शानाचा नसतो, लेक्चर बघत नाही. मास्तर मला सगळं येतोय, काय बी विचार. भरती कसं काय होत नाही म्हणतो. नाही सर 2 मार्कानं राहिलो. अरे कवर म्हातारा व्हायला लागला 2 मार्कानं. जे 2 मार्कानं लागले त्यांची 2 पोरं झाली, तू 2च मार्कानं अनेक बी राहायला लागला. तुझ्यावरची लागली आणि तू 2 मार्कानं राहायला लागला. नेमकं काय आहे कळा नाही मला. चल घे पुढे. 9 रोमन संख्या. रोमन संख्याचे काय आहे? 1 1, 2 2, 3 3, 4 4. हे इकडे डाव्या साईडला आलं. हे 5 5 लिहून घे, समजवतो. 7 7, 8 8, 9 हे 10. 1 2 3 हे 5 आहे. 5च्या इकडल्या साईडला आलं तर -1 करायचं. इकडल्या साईडला गेलं, उजव्या साईडला गेलं तर +1 करायचं. डाव्या साईडला असेल तर -1 करायचं. 5 6 7 8 9 10 हे 10 आहे. ठीक आहे, आता सूत्र घे. सूत्र LCDM. डीएम माहिती असेल तुला. रातभर उठतो आणि पोरीला डीएम करतो. कुठं? इंस्टाग्रामवर. डीएम तुझे चांगलं लक्षात आहे. हा वैरी सुधारणा माहिती. कवर 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 रे, कवर तिचा रिचार्ज टाकी तू. LCDM डीएम माहिती तुला चांगलं. डीएम मास्तर मला सगळं माहिती हो. पाठ झालं. 50ला काय म्हणायचं? L. 100ला C. 100ला C, 500ला D आणि 1000ला M. विषय मिटला. एक प्रश्न बाहेर जाणार नाही ह्याच्यातला. बरोबर? सर लिहून घेतलं. रोमन संख्या झाल्या. आता एकदा सगळ्या संख्या आपण रिवाइज करू आणि लेक्चरला इथंच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये प्रश्न बघूया. सर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या काय? अशा संख्या ज्यांना आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या बोलायचं. दुसरी समसंख्या, ज्यांना 2 ने भाग जातो त्यांना समसंख्या बोलायचं. तिसरी विषम संख्या. अशा संख्या ज्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना विषम संख्या बोलायचं. मूळ संख्या. अशा संख्या ज्याला 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येनं भाग जातो त्याला आपण मूळ संख्या बोलायचं.
जोडमूळ संख्या अशा मूळ संख्यांच्या जोडी ज्यांच्यामधील फरक फक्त 2चा आहे त्यांना जोडमूळ संख्या बोलायचं. येतंय का लक्षात? लय फास्ट व्हायला लागलं का? बरं दमाने घेऊया, दमाने. संयुक्त संख्या मूळ नसलेल्या संख्या यांना आपण संयुक्त संख्या बोलायचं. त्रिकोणी संख्या अशा संख्या क्रमवार अशा नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार संख्यांना गुणाकार केलं आणि छेद 2 भागिले केलं ज्या संख्या येतील त्याला आपण त्रिकोणी संख्या बोलायचं. परिमेय संख्या a/b अपूर्णांक आपण ज्या संख्यांना लिहू शकतो त्यांना आपण परिमेय संख्या बोलायचं. रोमन संख्या LCDM. DM माहिती तुला? DM D किती 500, M किती 1000, L किती 50, C किती 100, X किती? अरे मस्त X आठवली माझी. अरे तुझी नाही इथली रोमनची X आठव ना. X म्हणजे 10, V म्हणजे 5. बरोबर आहे. झालं सगळं पाठ. चल सगळं हे टॉपिक झाला क्लिअर. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्या सगळ्या टॉपिक वरचे प्रश्न करणार आहे. बरोबर. सबस्क्राईब कर चॅनलला. शॉर्ट्स येणार नोट्स मध्ये, सगळं काही नोट्स लिहून घे आणि भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तर DM करतील. अरे DM 500 आणि 1000.